का बरं? लाईट मुळे अपघात होतात. एलईडी लाईट मुळे पुढच्या माणसाला दिसत नाही. हा नाही दिसत. मग पोस्टाने बंदी घातली. बरं झाला आपण आणलेलं. आता कडक कारवाई होणार. एलईडी लाईट काढणार, परत पिवळ्या लाईटी लावा. तर कस काय मंडळी, सकाळी डायरेक्ट पोहोचलो होतो काकड आरतीला गावात. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ बिंघोळ करून मस्त पैकी मारुती रायांच्या मंदिरात आलतो आणि फादरने आल्याला घेतलं होतं गंध लावायला. म्हणलं लावा व्यवस्थित लावा. भजन तर आपल्याला काही येत नाही, त्याच्यामुळे आपल्या नुसत्या टाळ्या वाजवायच्या व त्यांच्या माग माग म्हणायचं. अजून काय करणार आहे. फादर तर 10-12 वर्ष झालं वारी करते ते, त्यांना येतात का नाही मला नाही माहिती बाबा. मारुती रायांच्या गाभारीची जी लाइटिंग मागच्या वेळेस जळाली होती ती घेतली होती सगळ्यांनी नीट करून. म्हणत होते मारुती रायांनी ते चमकलेच पाहिजे, सुट्टी नाही द्यायची. तेवढेच झाली आपल्या खैरे काकांची एंट्री. म्हणलं नाश्त्याचं नियोजन तर जोरदार दिसतंय. काकड्याला रोज वेगवेगळ्या माणसाचा नाश्ता असतो, त्याच्यामुळे काही नाश्त्याचं काही अडचणच नाही तिथे. सगळं उरकल्यानंतर चाललं होतं सगळ्यांचं नाश्त्याचं नियोजन. मी तर डायरेक्ट कढईच्या शेजारीत बसलो होतो. म्हणलं आता इकडे तिकडे बघायचं आणि डायरेक्ट कचकवायचं. तेवढ्यात फादर डायरेक्ट आलते पिशवी घेऊन. म्हणले पिशवीतच भरून नेऊ आता सगळं. खरं तर तसं काही नाही केलं, त्यांची चालली होती गंमत. म्हणलं चल मग काय, आपण पण हातासरशी घेतला होता वडापाव खायला. म्हणलं जरा चव बघू. मला तर आवडला वडापाव. तुम्हाला खायचा असेल तर येत जा काकड आरतील रोज. ठीक सकाळी 6 वाजता. तिथून डायरेक्ट रानात येऊन उसावसून डायरेक्ट आलतो विहिरीत. बघतो तर काय सगळे मासे मृत्युमुखी पडले होते, कारण नदीचं घाण पाणी विहिरीत आलतं. तिथून डायरेक्ट घरी असतो फादर निघाले होते गावात मीटिंगला. मग काय आपल्याला जायचं होतं मागून गाडी. म्हणलं जावं तुम्ही पुढे. आलो. मीटिंग मध्ये काय झालं व मुद्दा काय होता ते तर तुम्ही माझ्या आयडी वर जाऊन बघू शकता. काय विषय होता तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.